शेवाडी नेत्रंग महामार्ग अंतर्गत शहरातील वळण रस्त्याचेही चौपदीकरण होत असून त्यासाठी 3 उड्डाणपूल प्रस्तावित आहेत। त्यापैकी तळोदा रस्त्यावरील जिजामाता कॉलेज ते हॉटेल मंदाकिनी पर्यंतचा उड्डाणपूल तांत्रिक दृष्टीच्या सदोष आणि नागरिक व्यावसायिक व आस्थापनासाठी अडचणीचा ठरणार आहे। त्यामुळे हा उड्डाणपूल रद्द करून रिंग रोड करून शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केली आहे। दरम्यान या मागणीसाठी प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय। नंदुरबार ते तळोदा असा चौपदीकरण रस्ता होणार आहे। याच अंतर्गत शहरातील वडण रस्त्यावर 3 उड्डाणपूल करण्यात येणार आहे। त्यातील जिजामाता महाविद्यालय ते हॉटेल मंदाकिनी या दरम्यानचा उड्डाणपूल हा गैरसोयीचा होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। उड्डाणपुलाऐवजी पर्याय शोधावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता मिर्झा आफिकची रिपोर्ट। एक विषय या ठिकाणी नंदुरबार शहराचा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। तो म्हणजे नंदुरबार शहरातील जिजामाता कॉलेज पासून तर CB रघुवंशी पेट्रोल पंपापासून तर थेट तुमचं मंदाकिनी हॉटेलचा थोडंसं तिकडे म्हणजे तो चौक आहे ना आपला, तर चौकापर्यंत एक उड्डाणपूल येतो आहे आणि तो उड्डाणपूल एका दिशेनं आहे फक्त, म्हणजे दुतर्फा नाही। आणि त्या उड्डाणपुलामुळे या रस्त्यावर असलेले शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक आस्थापना, दुकानं, घरं, रुग्णालय हे सगळे बाधित होणार आहे। आणि महत्त्वाचं असं की हा उड्डाणपूल डबल नाही आहे, एक साईडने देतो। आणि तुम्ही जर परिस्थिती इथली पाहिली, भौगोलिक परिस्थिती, वस्तुस्थिती पाहिली तर पेट्रोल पंपाजवळ तो एल होतो। एल जर झाला तो एवढे अपघात होतील किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होईल, अपघात होतील, ट्रॅफिक जाम होईल। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।